लातूरमधील नागरिकांना मांजरा धरणातून 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, मात्र हे पाणी पिवळं येत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। दरम्यान मांजरा धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडल्याने हे पाणी पिवळं असल्याचा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे। वर्ध्याच्या बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत। बसस्थानकामागे रात्रीच्या वेळेला अंधार असतो, मात्र कॅमेरे तरीही बंद आहेत। बसस्थानकावरती पोलिसांची गस्तही नावालाच असल्याचं वास्तव समोर येत आहे। धाराशिवच्या डोकी परिसरात आतापर्यंत 52 कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे। डोकी पोलीस स्टेशन बर्ड फ्लूचा धोका वाढल्याने नागरिकांसाठी बंद करण्यात आलेला आहे। पशुसंवर्धन विभागाकडून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे। भुसावळमधील यादवकालीन पुरातन शिवमंदिराचा इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। कपिलेश्वर महादेव मंदिराच्या दगडावरती कोरीव काम करून बांधकाम करण्यात आलेलं आहे, मात्र त्याची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे मंदिराचा इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। परभणीच्या गंगाखेड कोदरी रोडवरती काही दिवसांपूर्वी वाहनाचा अपघात झाला, मात्र अपघातग्रस्त वाहन हटवण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। वाहन लवकरात लवकर हटवावं अशी मागणी वाहन चालक करत आहेत। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे। या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरातील सावरकर चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। अकोल्याच्या अकोटमध्ये एका घरात भला मोठा अजगर आढळल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सर्पमित्राने अथक परिश्रमानंतर अजगराला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलंय। येवला तालुक्यामध्ये तापमान वाढीमुळे टरबूज पिकावरती परिणाम झालेला आहे। सनबर्निंग होत असल्यामुळे टरबूजाच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या नावाखाली साताऱ्यातील पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या महाबळेश्वरच्या कांदाटी खोऱ्यातील अहिर गावच्या हद्दीमध्ये गौण खनिजाचं ठेकेदारांकडून बेमुदत उत्खनन सुरू आहे, मात्र त्याकडे जिल्हा महसूल प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। अमृत भारत योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलेलं आहे, मात्र कोरोना काळात रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या अद्यापही थांबा नसल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। या 3 रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा अशी मागणी प्रवासी करतात। धाराशिवमध्ये गाव शिवाला जोडण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेचं उद्घाटन मागील 2 वर्षांपूर्वी झालं, मात्र अद्यापही विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे काम जाणून बुजून रखडवलं जात आहे, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। गोळेगावमधील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 3 दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। शेवगाव तालुक्यातील गोळेगाव इकडे पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून पाणी सोडण्याची सोय करावी अशी मागणी त्यांनी केली। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पंढरपुरात सावरकर प्रेमी मंडळाकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर करत सावरकरांचा जयघोष केला। मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळीमध्ये वाघ्या मुरळीची राज्यस्तरीय स्पर्धा रंगली। या स्पर्धेमध्ये वाघ्या मुरळीच्या घुंगराचा नाद घुमलेला आहे। तब्बल 8 तास वाघ्या मुरळीचं नृत्य रंगलं। जळगावातील ओंकारेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। अभिषेक पूजेसह मंदिरात आमदार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। अमरावतीच्या कोंडेश्वर प्राचीन मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने भक्तांचा जनसागर उसळला। 5000 वर्षांपूर्वीच्या हेमाडपंथी मंदिराची स्थापना झाली होती। नागपुरातील श्री लक्ष्मीनारायण शिवमंदिरामध्ये 51 फूट शंकराच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। त्यानंतर 251 जोडप्यांसह लघुरुद्राभिषेक करण्यात आला। महाशिवरात्री निमित्ताने सिंधुदुर्गच्या आरवली सोनसुरे इकडे वाळू शिल्प साकारण्यात आलेलं आहे। वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी 2 फूट उंचीचं शिवचैतन्य स्वरूप वाळू शिल्प साकारलंय। कुणकेश्वरमध्ये माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांनी कुणकेश्वराची विधिवत पूजा केली। यावेळेला त्यांची पत्नी नीलम राणे या सुद्धा उपस्थित होत्या। जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या गोराडेश्वर डोंगरावरती भक्तांनी गर्दी केलेली आहे। महादेवाच्या मंदिरात मोरपंखांची आकर्षक अशी सजावट सुद्धा केली आहे। महाशिवरात्री निमित्ताने कलाकार सुमन दाभोलकर यांनी शिवशंकराचं स्टोन आर्ट साकारलेलं आहे। नदीतील दगडांवरती कोणतीही प्रक्रिया न करता रंगांची उधळण करत हे आर्ट साकारलं।
लातूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वराला महाशिवरात्री निमित्ताने गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे. यानंतर 72व्या यात्रेला सुरुवात झाली. चंद्रपुरातील अंचलेश्वर मंदिरामध्ये शिवभक्तांनी मोठी गर्दी केली. मंदिराच्या जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं, मात्र या पाण्यामध्ये भाविकांनी निर्माल्य टाकल्यामुळे ते दूषित झालं. प्रकाशा इथल्या केदारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत. तापी नदीतीरी भाविकांनी स्नान केलंय. महाशिवरात्री निमित्ताने अक्षय मेस्त्री या चित्रकाराने बेलाच्या पानावरती महादेवाची कलाकृती साकारलेली आहे. 1 इंच उंची आणि 2 इंच लांबीची कलाकृती अक्षयने 20 मिनिटांमध्ये साकारली. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर रत्नेश्वराची महापूजा करून आरती करण्यात आलेली. मंदिर परिसरात ध्वजारोहणी करण्यात आली. बुलढाण्यामध्ये आज महाशिवरात्री निमित्ताने खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव इथल्या महादेवाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली. महाशिवरात्री निमित्ताने बीडमधील चाकरवाडीमध्ये हजारो भाविकांनी गर्दी केलेली आहे. शिवस्वरूप संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवरती भाविक नतमस्तक झाले. महाशिवरात्री निमित्ताने चाकरवाडीमध्ये शिवमंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला. महाशिवरात्री निमित्ताने ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने 11,108 नारळांचं शिवलिंग बनवण्यात आलेलं आहे. ओम शांती परिवाराने मिळून 15 दिवसांमध्ये शिवलिंग बनवलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिरात नृत्याच्या कार्यक्रमाला जाणार नाहीये. काल अनावश्यक प्रसिद्धी मिळाल्याने प्राजक्ता माळीने हा निर्णय घेतलाय. प्रशासनावरती अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं प्राजक्तानं स्पष्ट केलंय. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे. राजौरी सेक्टरमध्ये दुपारी लष्कराच्या वाहनावरती दहशतवादी हल्ला झालाय. सुंदरबनी परिसरात दहशतवाद्यांनी घात लावून गोळीबार केलाय. महाराष्ट्र कर्नाटकातील बस सेवा 4 दिवसानंतर सुरू करण्यात आलेली आहे. दोन्ही बाजूंची आंतरराज्य बस सेवा सुरू करण्यात आली आहे. बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. पुण्यात शिवभक्तांनी कर्नाटकच्या वाहनांना पुन्हा काळं फासलेलं आहे. पुणे शहरातल्या गोळीबार मैदानाजवळ ही घटना घडली आहे. कर्नाटक सरकारने मराठी माणसाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. अमरावतीच्या मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळालेला आहे. सिमोरी गावातील 22 दिवसांच्या बाळाला घरगुती उपाय म्हणून विळा टाकून 65 वेळा चटके देण्यात आलेले आहेत. या बाळाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. पुण्याच्या आंबेगावात 2 भावांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद थेट हत्येपर्यंत पोहोचलाय. सख्या भावानेच आपल्या भावाला बेदम मारून त्याची हत्या केली आहे. मंचर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. भाईंदरच्या नयानगर पोलिसांनी सायबर चोरट्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. 3.5 लाखांपेक्षा अधिक लोकांचा डेटा हॅक करून जवळपास 1,51,00,000चं नुकसान या चोरट्यांनी केलंय. या प्रकरणी 3 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवासोपऱ्यात वैद्यकीय व्हिसा घेऊन मेफेड्रोन ड्रग्सची तस्करी करणाऱ्या विदेशी महिलेला नार्कोटिक्स शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे. विदेशी महिलेसह एका रिक्षाचालकाला अटक करून त्याच्याकडून सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्स जप्त केले. भिवंडी क्राईम ब्रांचने धुळ्याहून चोरीच्या 11 रिक्षा हस्तगत करून 2 आरोपींना अटक केलेली आहे. आरोपीकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भिवंडीतील लोणार गावामध्ये 11व्या शतकातील शिलाहारकालीन रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने शिवलिंगावरती अभिषेक करण्यात आलेला आहे. या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली. नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलेले तब्बल 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. यावेळेला गणेश नाईक, नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रशांत ठाकूर हे उपस्थित होते. निगडी ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेसाठी ड्रिल मशीन आणि पोकलँडचं खोदकाम सुरू असताना 600 मिलीमीटर मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे. त्यामुळे आकुर्डी भागातील नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होतो. पालघर जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. डहाणूच्या सुकडआंबा पाटील पाडा इकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावरती अंत्यसंस्कार करावे लागले. स्मशानभूमीची लवकरात लवकर सोय करावी अशी मागणी स्थानिक करतात. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. निकमांना सरकारी वकील म्हणून नेमण्याची मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आली होती.
माझ्या नियुक्तीवरून विरोधकांचा विरोध होणारच, मात्र राजकारणात असलो तरी माझ्या कर्तव्यात कोणी आडवं येऊ शकत नाही, असं वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं. कारखान्याच्या निवडणुका कुठलाही पक्ष लढवत नसलो तरी तिथला सभासद लढवत असतो. माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात सभासदांचे प्रचंड असंतोष आहे. तेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्यावरती बोलता येईल, असं विधान युगेंद्र पवारांनी केलंय. राष्ट्रवादीत मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून सध्या मतभेद असल्याची माहिती समोर येते. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे सध्या आरोपांच्या फैरी होत आहेत. या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत आता 2 गट पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्याच्या नेत्यांची नैतिकतेशी भेट झालेली नाहीये. काही नेत्यांचे धमकी, अपहरण, हत्या असे पॅकेज पूर्ण झालंय तरी सुद्धा सरकार कारवाई करत नाही. मात्र आरोप असलेल्या OSD, PA फिक्सर ठरवून बाजूला करत नेत्यांकडे सरकार कानाडोळा करते, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. आमदार संतोष बांगर यांना आमदारकीचे वेध लागलेले आहेत. 2.5 वर्षांनंतर मला मंत्रिपद मिळावं अशी इच्छा संतोष बांगर यांनी व्यक्त केली आहे. महादेवाला घातलेलं मंत्रिपदाचं साकडं पूर्ण झालं नाही, त्यामुळे आता पुन्हा साकडं घालून इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने आईला मारहाण केलेली आहे. मारुती देशमुखने केलेल्या मारहाणीत आईच्या पाठीवरती, हातावरती आणि मानेवर व्रण उमटले. या प्रकरणी लोणावळ्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलंय. कोरटकरांनी दिलेलं संरक्षण काढून घ्या अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रशांत कोरटकरांविरोधात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. नागपुरात कोरटकरांच्या घराबाहेर हातात काळे झेंडे घेत मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी कोरटकरांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या वेगवान बातम्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.